पिल्लू मुठीत जपले रे तुम्ही माझ्या मनात लपले रे तुम्ही माझ्या मनात लपले रे तुम्ही माझ्या मनात लपले रे। जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनलचे। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे। तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो। तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आणि त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्र आपल्या जे सर्वात येते VPN असेल ते इथं कनेक्ट करायचं। त्यानंतर आपल्या बॅक घेऊन आपल्या कॅपकट ॲप येतो, आपल्या इथं ओपन करायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे इमेजेस दिले, तर यातून तुम्ही कोणता एक इमेज इथं घ्यायचा आहे। घेतल्यानंतर आपल्या त्या इमेजची जी लेअर असेल ती आपल्या इथं 30 सेकंदापर्यंत आणायची आहे। परत नंतर त्याच्या सुरुवातीला ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे। परत व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा भेटवाला इथं व्हिडिओ दिला तो आपल्या इथं ॲड करायचा। ॲड केल्यानंतर जो काही इथं ॲड असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा। एक्स्ट्रा इथं केल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे। तर आता आपल्याला काय करायचं, बिट्टूवरती इथं जिथे येऊन जायचं आहे। तर बिट 2 वरती इथं आल्यानंतर आपला इमेज जो असेल तो ते स्प्लिट करायचा आहे। परत बिट 3 वरती इथं जिथं आपल्या इथं येऊन जायचं आहे त्यानंतर स्प्लिट करायचं। परत बिट 4 वरती आपल्या जिथे इथं येऊन जायचं आहे। बिट 4 वरती आल्यानंतर इथं स्प्लिट करायचं आहे। परत बिट 5 वरती आपल्याला इथं स्प्लिट करायची। परत बिट 6 वरती येऊन जिथं आपल्या इथं स्प्लिट करायचं आहे। तर मित्र अशा प्रकारे इथं आता आपले जेवढे काही इथं बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इमेज जे असतील इथं स्प्लिट वगैरे इथं करून घ्या। तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर जो काही इथं इमेजचा एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथं डिलीट करून टाका। डिलीट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, जो काय आपण इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं डिलीट करून टाका। तर त्यानंतर आता आपल्या इथं इमेजेस जे असतील ते इथं रिप्लेस करायचे। तर त्यासाठी आपल्या सेकंड इमेज होती इथं येऊन जायचं। परत आपल्या इथं रिप्लेसचा जो ऑप्शन असेल तो इथं शोधायचा। त्यानंतर परत रिप्लेसवरती जायचं। रिप्लेसवरती गेल्यानंतर फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो अशा प्रकारे इथं इमेज घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही इथं इमेजेस जे असतील तिथं रिप्लेस वगैरे इथं करून घ्या। तर रिप्लेस वगैरे झाल्यानंतर आपल्याला काय यायचं, ह्या इमेजला जे ते काय ॲनिमेशन आणि इफेक्ट जे असतील ते इथं आपल्याला आता अप्लाय करायचे आहेत। ओके, तर मित्र आता आपलं ॲनिमेशन द्यायचं। तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत आपल्या इनमध्ये जायचं। इनमध्ये गेल्यानंतर बघा मित्रांनो, फ्रेम्स विदाऊट अशा प्रकारचा जो एक हाय ॲनिमेशन तो इथं आपल्याला अप्लाय करायचा आहे। परत नंतर आपल्या सेकंड इमेजवरती इथं येऊन जायचं। सेकंड इमेजवरती आल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं येऊन बाउन्स रश हा जो ॲनिमेशन तो देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं। परत आपल्या कॉम्बोमध्ये येऊन बाउन्स 2 द्यायचा। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्याला बघा स्लाइड अँड वेव्ह हा जो ॲनिमेशन तो आपल्या इथे द्यायचा आहे। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला कॉम्बोमध्ये जाऊन इथं आपल्याला बघा मित्रांनो एक वेव्ह अँड स्लाइड हा जो इथं ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं। परत आपल्या कॉम्बोमध्ये येऊन राईस स्पिन हा जो इथं एक ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं। परत कॉम्बोमध्ये येऊन इथं यो 1 इथं द्यायचं आहे मित्रांनो। परत नंतरच्या शेवटच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं रोल इन अँड आउट टू हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। तर मी तो अशा वेळेला आपले जे ॲनिमेशनचं काम होतं ते इथं झाले। त्यानंतर आपल्याला इफेक्ट द्यायचे। तर इफेक्ट देण्यासाठी आपलं स्वतः लावून इफेक्टमध्ये जायचं। परत आपल्या इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच तुम्हाला एक पिंक ब्लिंकर्स हा जो इफेक्ट आहे तिथं भेटेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज तिथं करून घ्या। केल्यानंतर ऑब्जेक्टमध्ये जाऊन ऑल व्हिडिओ जे तिथं करून घ्या। परत नंतर त्याच्या सुरुवातीला येऊन जायचं। परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये डायमंड झूम हा जो इफेक्ट होतो तो भेटेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे जे असेल ती 3 सेकंदापर्यंत इथं करा। सॉरी मित्र 4 सेकंदापर्यंत इथं करा। परत 4 सेकंदावरती थांबायचे। परत आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये जायचं। परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच एक अशा प्रकारचा लुमिनसन्स अशा प्रकारचा इथं इफेक्ट भेटेल तिथं अप्लाय करून त्या इमेजपुरती ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या। केल्यानंतर आपल्या परत सेकंड इमेजवरती येऊन जायचं। परत बॉडी इफेक्टमध्ये जायचं। परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच तुम्हाला एक इथं इफेक्ट भेटेल मित्रांनो। तर त्याचं नाव आहे मित्रांनो बघा मित्रांनो अशा प्रकारे वर्टेक्स रिंग्स। तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची तेवढी करून घ्या त्या इमेज पुरती। परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये एक अशा प्रकारचा पॉपिंग
पॉपिंग जे ते कॉल आहे अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल. तिथं आपल्या कोण ॲडजस्टमेंट करता इमेज पण तिथं करून टाका. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत बॉडी पिकमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये ग्लोईंग डबल्स अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तिथं आपल्या कोण त्या इमेजमध्ये ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत बॉडी पिकमध्येच आपल्याला का बघा मित्रांनो बॉडी इफेक्टमध्ये किंवा व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच एक तुम्हाला रॉकी स्लाइड हा जो इफेक्ट आहे तिथं भेटेल. तिथं आपल्या कोण ॲडजस्टमेंट वगैरे तर मला काय करायचं त्या इमेज तिथं करून घ्यायचे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन बॉडी इफेक्टमध्ये जायचे. परत तुम्हाला एक ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तो जो इफेक्ट आहे तो इथं भेटेल मित्रांनो. तर त्याचं नाव आहे मित्रांनो एक मॉल्टेन फिगर. तर तिथं आपल्या कोण ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज तिथं करून घ्या. परत नंतर आपल्याला काय करायचं नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन रेट्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं. तर रेट्रोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर आपला जो एक इफेक्ट आहे मित्रांनो तो भेटणार आहे मित्रांनो. त्याचं नाव आहे मित्रांनो एडिटिंग एरर. तर तिथं आपल्या कोण व्हिडिओच्या एंडपर्यंत ह्याची ॲडजस्टमेंट जे असेल तिथं करून घ्या मित्रांनो. तर मित्र अशा वेळेला आपल्या जे इफेक्टचं काम होतं ते सुद्धा इथं झाले. तर त्यानंतर आपल्या परत सुचलं येऊन 2 इमेजच्या मध्ये तुम्हाला एक व्हाईट कलरचा स्क्वेअर बॉक्स दिसत आहे त्यामध्ये जायचे. परत नंतर लाईट इफेक्टमध्ये ब्लँच हा जो ट्रान्झिशन इफेक्ट आहे तो अप्लाय करून अप्लाय टू ऑल करा. म्हणजे जेवढे काही बॉक्सेस असतील त्या सर्व बॉक्सेसमध्ये आपला जो ट्रान्झिशन इफेक्ट असेल तो इथं लागून जाईल मित्रांनो. तर मित्र अशा प्रकारे जो आपला आजचा इथं व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला एक्सपोर्ट करायचा आहे. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ तिथे एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्र आपल्या जे आजच्या त्या व्हिडिओमध्ये ओढायचं त्या व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्रांनो. तर मित्र अजून जे आपल्या इथे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्र भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.